हाय हॅलो नमस्कार. गणपतीला गावी जायला निघालो होतो, त्यावेळी व्हिडिओ शूट केला होता, पण अपलोड करायला वेळ नाही मिळाला, कारण पुण्याला आल्याच्या नंतर लगेच जॉबला वगैरे जायचं झालं होतं. त्यामुळे काही शूट नाही करता आला. स्वारगेटला गेलो होतो बसण्यासाठी. 9:30ची बस होती. बस सुटायला आम्हाला जवळजवळ 11:30 वाजले, म्हणजे सकाळचे 11:30 वाजले होते. 11:30 वाजल्याच्या नंतर बस लागली. घरी जायला आम्हाला रात्रीचे 9 वगैरे वाजले. म्हणजे एवढ्या गावात जायचं होतं, म्हणजे विचार करा, जाण्यासाठी बस नव्हती, कारण खेडातून शेवटची बस निघून गेली होती. पण एक बिरमणी ST आपली म्हणजे त्यांनी अधिक सोडली होती, त्यामुळे ती आम्हाला मिळाली. 7 वाजता आय थिंक खेडमधून काहीतरी ती सुटली. किंजळ्यात जायला आम्हाला जवळजवळ 9 वाजले. भयानक रात्र झाली होती. मुलांना घेऊन वगैरे घरी कसं जायचं याचं टेन्शनच आलं होतं. पण गावाला कसं रस्त्याला अंधार वगैरे असतो, मोबाईलची बॅटरी वगैरे होती तशी, पण थोडी मनात भीती असते. असं करत नंतर मग ते म्हणजे म्हणजे घरात जे शेजारी आहेत, मिस्टरांच्या बहिणीची मुलं वगैरे आहेत, त्यांना फोन करून त्यांनी बोलवलं होतं. ते आले होते, म्हणजे गाडी घेऊन आले होते. त्यांच्यासोबत घरी पोचलो. तसं जवळ जायला चालत, पण अंधारातून मुलांना घेऊन जायचं वगैरे म्हणजे थोडं टेन्शनच होतं. त्यामुळे त्यांच्यासोबत घरी गेलेलो. ही दुसऱ्या दिवशीची आमची सकाळ. घराच्या बाजूला कोकमाचं झाड आहे. लहानपणी आम्ही कोकमाची पानं खूप खायचो, म्हणजे शाळेत असताना. म्हणजे आमच्या गावात कोकमाचं झाड नसायचं, त्यामुळे बिरमणीतल्या मुली कोकमाची पानं घेऊन यायच्या आणि त्यांच्याकडून आम्ही 1-1 रुपयाला ते पान विकत घेऊन आम्ही ते पान खायचो त्यावेळेला. एवढी कोकमांच्या पानांची क्रेज होती खाण्यासाठी. तर आता मला तिथे दिसलं होतं ते, म्हणून म्हटलं, त्या अनिकेतला खोटं वाटत होतं की ते पान खातात म्हणून. त्याने मला 2 पानं आणून दिली होती खाण्यासाठी, खा म्हणून. पण मी खाल्ली. त्याला ते असं आश्चर्य वाटलं की ते मी खाते म्हणून. मग नंतर मला त्याने दाखवलं कसं म्हणजे त्याला बघायचं होतं कसं खातात ते. तर त्याने ते मग त्याला खाऊन दाखवलं. त्याच्यानंतर हे सगळं घराच्या आजूबाजूचं परिसर आहे. हळद लावली होती सासूबाईंनी. सासूबाई आमच्या नव्हत्या, पण खूप सारं टेन्शन आलं होतं, कारण गेल्या वर्षी माझी पहिलीच वेळ होती गणपतीला गावाला जायची आणि सगळं करायची वगैरे. तर त्या होत्या, त्यामुळे मला काही एवढं लक्ष देऊन करायला लागलं नाही किंवा काय नाही. फक्त त्या सांगत होत्या तसं मी करत गेले. पण एवढं कोणाला माहिती होतं ना की त्या पुढच्या वर्षी नसणार आहेत, म्हणजे ह्या वर्षी नसणार आहेत त्यामुळे त्या अगदीच मन लावून बघा किंवा हे करा, व्हिडिओ काढून घ्या किंवा काय वॉटेवर जे काय असेल ते. कारण कल्पनाच नसते ना माणसाला की माणसाचं उद्या काय होईल. त्यामुळे ते गेल्या वर्षी सगळं असं वर बघितलं होतं. त्यांनी जे सांगितलं होतं तसं सगळं केलं होतं. पण ते नंतर आता इथपर्यंत लक्षात कसं राहणार, कारण माझी एवढी वाईट परिस्थिती आहे, एका मुलाला सांभाळून, की म्हणजे असं सगळं लक्षात नाही राहत. मला विसरायला होतात गोष्टी. तर म्हणजे कालचं आज आठवत नाही, तर गेल्या वर्षीचं काय आठवणार आहे ना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणजे खूप असं टेन्शन आलं होतं आणि म्हणजे त्यांची आठवण पण येत होती, कारण त्या नव्हत्या आणि सगळं मला एकटीलाच करायचं होतं. दुसरं मदतीला कोणीच नाही. मी आणि फक्त अनिकेतच होतो, आणि ते पण 2 मुलांना घेऊन करायचं म्हणजे थोडं टेन्शनचंच काम होतं की नाही. आणि त्यात म्हणजे गौरीची तयारी वगैरे, गौरीला साडी नेसवण्यापासून सुरुवात, माझी स्वतःची साडी नेसवण्यापासून सुरुवात, कारण मला स्वतःलाच साडी नेसायला येत नाही, तर मी गौरीला तरी साडी कशी नेसवणार होते ह्याचंसुद्धा टेन्शन होतं. परत तिचं नैवेद्य वगैरे कसं करायचं, काय करायचं, सगळ्या गोष्टींचं टेन्शन आलं होतं. सोबतीला कोण असतं लेडीज तर एवढं काही वाटलं नसतं, कारण म्हणजे मोठा मुलगा तर त्याचा काही प्रश्न नाही आहे, पण हा छोट्याला घेऊन सगळं करायचं म्हणजे थोडं टेन्शनचंच काम होतं ना. तर हे पण आपलं केलं होतं. ह्या गावाकडच्या काकी आहेत, ज्या सासूबाई असतानापासून म्हणजे कामाला यायच्या, त्यांच्या मदतीला यायच्या. त्या एकट्याच राहायच्या गावाला, त्यामुळे त्यांच्या सोबतीला वगैरे. मग त्याने सगळं पूर्ण घर वगैरे सारवून दिलं होतं, कारण कसं आहे, एवढं सगळं माझ्या एकटीने करणं मला शक्यच नव्हतं. त्यातल्या त्यात आपलं कसं तरी सगळं केलं होतं, कारण मदतीला कोण नसल्यामुळे सगळं शेवटी आपलं आहे म्हटलं त्यानंतर आपल्याला करणं भागच आहे. कसं का असे ना, वाईट बरं, देवाला म्हणजे देव सगळं बघत असतो, कसं करतात काय करतात. फक्त मनापासून केलं ना बास झालं. त्यात साडी माझी मीच आपली नेसली होती कशी तरी. म्हणजे लोकांना असं वाटतं ना की हिला साडी नेसायला येत नाही म्हणजे हिला काहीच येत नाही, तर असं नसतं ना. म्हणजे साडी नेसायला आलं की सगळं काय असतं असं नसतं.
गौरी आल्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपला ओसा वगैरे असतो, त्याची तयारी करायची होती. गेल्या वर्षी त्यांनी मला सगळं दाखवलं होतं, पण एवढं कुठे मी काय मन लावून बघितलंच नव्हतं ना. त्यांनी जसं सांगितलं तसं तसं मी करत गेले फक्त. मग आता काही जणांचं म्हणणं असं होतं की मोबाईलमध्ये शूट करून ठेवायचं, गौरीला साडी कशी नेसवायची, बाकी सगळं कसं करायचं. अरे म्हणजे मला असं जर दिसून आलं असतं ना की पुढच्या वर्षी सासूबाई माझ्यासोबत नसणार आहे, तर मी नक्कीच ते शूट करून ठेवलं असतं, किंवा जे काय त्यांनी मला सांगितलं काय ते सगळं लिहून वगैरे ठेवलं असतं. पण म्हणजे कल्पनाच नाही कोणाला ना असं काय होणार आहे ते. त्यामुळे कशाला शूट वगैरे करून ठेवायला पाहिजे होतं. पुढच्या वर्षी सासूबाई असतील त्या परत दाखवतील, परत मी बघून करेन, हेच सगळ्यांच्या मनात असतं. त्यामुळे जाऊ देत, काय बोलणार आता ह्याच्यावरती. मला जर दिसून आलं असं तर मी नक्कीच व्हिडिओ शूट वगैरे करून ठेवला असता, किंवा इकडे सगळं सर्च करूनच गेले असते ना. मग नंतर कसं तरी वडे वगैरे सगळं केलं होतं. मग गौरीला हुसा वगैरे केला, सगळं काय केलं, गौरीची तयारी वगैरे सगळं करून झालं होतं. तर तिकडे आमच्या मुलांची मस्ती चालू होती रात्रीची. गौरी आल्याच्या दुसऱ्या दिवशीची सगळी तयारी केल्याच्या नंतर मग दोघांनाही बरं नव्हतं. म्हणजे कसं आपण इकडून गेल्याच्या नंतर हवामानात चेंज वगैरे होतो, त्यामुळे त्याला दोघांना पण सर्दी खोकला. मग त्यांच्याकडे लक्ष द्यायचं की हे सगळं करायचं. म्हणजे लोकांना हेही कळत नाही की बाबा एकटीच आहे, 2 मुलं आहेत, 2 मुलांना सांभाळून सगळं हिला करायचं आहे. त्यामुळे आणि काय बोलणार आता, जाऊ दे. म्हणजे बोलणारे बरेच जण असतात, मदतीला येणारे असे कोण नसतात. त्यामुळे जे काय कोण काय बोलतं त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं, आपलं काम आपण करत राहायचं. आम्हाला साडी नेसता नाही आली याचा अर्थ आम्हाला संसारातलं काहीच येत नाही, किंवा आम्ही काहीच करत नाही असं नाही होत ना. आम्ही आमच्याकडे स्वतःकडे आम्ही लक्ष न देता आमच्या घराकडे लक्ष देतोय, नवऱ्याला वेळेवर ते टिफिन देतोय, मुलांचं सगळं काय करतोय. त्यामुळे आम्हाला वेळ नाही मिळत, आणि आम्ही बाहेर जाऊन काम पण करत असतो. काम केल्याच्या नंतर घरात आल्याच्यानंतर एवढं सगळं करत बसायला वेळ नसतो. मग काय नाही येत मला साडी नेसायला नाही आली म्हणजे एवढा मोठा काही गुन्हा नाही आहे ना त्याच्यात. शिकेन मी हळूहळू, आणि नाहीच आली तर काय फरक पडतो, नाही नेसणार मी साडी. काही सणासुदीला साडीच नेसलं पाहिजे असा काही नियम नाही आहे ना. आपण ज्याच्यात कम्फर्टेबल आहे ते घातलं तरी चालतं. विसर्जन झाल्याच्या नंतर विसर्जनाचे वगैरे फोटो नाही काढले, कारण कसं आहे ना, आमच्यासोबत तिसरं कोणीच नव्हतं. कारण गणपती अनिकेतने घेतले होते, मी गौरी घेतली होती, मग मोबाईल वगैरे सगळं आम्ही घरीच ठेवून गेलो होतो. त्यामुळे शूट वगैरे कोण करणार. मग ह्या वर्षी काहीच करता नाही आलं, कारण गेल्या वर्षी माझी बहीण होती सोबत, आता ती ह्या वेळेला ती आमच्यासोबत नव्हती. त्यामुळे त्याचे व्हिडिओ वगैरे आमच्याकडे काहीच नाही आहेत. मग विसर्जन झाल्याच्या नंतर आम्ही निघालो होतो नदीवरती. कशासाठी तेही सांगते. ॲक्च्युली आमच्या गौरी, आपल्याकडे ज्या गौरी असतात ना, त्याचं जे हे असतं काय म्हणतात त्याला ते मला नाही आठवत. गौरीचा मुखवटा आणि त्याच्या खालचं त्या गौरीचं जे हे असतं काय म्हणतात त्याला बरं, नाही मला आठवत आहे आता. ते ॲक्च्युली ते कापडाचं होतं. त्यांचं जे असतं ना ते हात वगैरे जे काय असतं ते सगळं कापडाचं होतं. त्यामुळे ते म्हणजे 2-3 वर्षापूर्वीचं होतं वाटतं. तर ते पाऊस वगैरे पडून सगळं असं खराब झालं होतं. म्हणून मग ह्या वर्षी ठरवलं की ते विसर्जन करायचं. ते ॲक्च्युली ते गौरी विसर्जनाला गेलो होतो त्याच वेळी करायचं होतं, पण ते म्हणजे मोठे दीर आहे त्यांच्या बायकोला वगैरे विचारून ते करायचं होतं, म्हणून ते राहिलं. मग दुसऱ्या दिवशी आम्ही ते नदीवरती विसर्जन करायला गेलो होतो. मग ते झाल्याच्या नंतर मग आम्ही इथे देऊळ बांधलं होतं नवीन, तर ते देऊळ बघायला गेलो होतो. कारण ज्या वेळेला देऊळ बांधलं त्यावेळेला आम्ही असं बघितलं नव्हतं. तर म्हटलं आता वेळ आहे, तर म्हटलं जाऊन देवाच्या पाया वगैरे पडून यावं, म्हणून तसंच नदीवर ते विसर्जन केल्याच्या नंतर तसंच निघालो आम्ही देवळात जायला निघालो. खूप छान देऊळ बनवलेलं आहे. कसं सगळीकडे म्हणजे हिरवंगार वातावरण. पाऊस तर बापरे एवढा कोकणात पाऊस आहे ना, काय विचारू नका. 2 मिनटासाठी उघडला तरी म्हणजे बास असतं की बाबा 2 मिनटासाठी कुठेतरी बाहेर जाऊन काम करता येईल पटकन म्हणून. आता आम्ही जात असतानाही मध्ये पाऊस पडतच होता. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, पाऊस काही थांबायचा नाही आणि आपण काही बाहेर पडणार नाही. त्यामुळे म्हटलं छत्र्या वगैरे घेऊन जे काय असेल ते चला म्हटलं जाऊया. कारण मग इकडे पुण्याला येऊन परत सगळी म्हणजे एकदा आलो इकडे की परत कधी गावाला जाणं होईल काही सांगता येत नव्हतं. त्यामुळे आम्ही म्हणजे 5 तारखेला आम्ही परत आलो. रिझर्वेशन आमचं केलेलंच होतं. गाड्यांना गर्दी एवढी असल्यामुळे रिझर्वेशन करणं मस्ट आहे. त्यामुळे रिझर्वेशन केलं होतं. त्यामुळे म्हटलं की जाऊन बघून येऊ देऊळ वगैरे. मुलांना पण घेऊन गेले होते देवळात, त्यांनासुद्धा जरा देवाचं दर्शन वगैरे घडवलं. आणि मग मला चिनू आणि सोनू, चिनू सोनू मी
आमचा तो दादा, आम्ही सगळे गेलो होतो देवळात पाया पडायला बाप्पाच्या, है ना बाप्पा, देव बाप्पा. खूप सुंदर देऊळ आहे. देवळातल्या मूर्त्या वगैरे खूप छान घडवलेल्या आहेत. प्रसन्न वाटलं एकदम मंदिरात गेल्याच्या नंतर. ह्या वर्षीचे माझे गौरी गणपती एवढे काही खास नाही झाले, कारण माझी काहीच तयारी नव्हती. मी फक्त नुसतं आपलं जायचं म्हणून गेले होते. पण पुढच्या वर्षी माझे गौरी गणपती एवढे छान असतील ना, म्हणजे मला येतं सगळं, बनवता येतं सगळं, काय करता येतं, पण माझ्याकडे वेळ नव्हता आणि माझ्या मुलाला बघायला मेन म्हणजे कोण नव्हतं, कारण तो आजारी होता. त्याला घेऊन मला एवढं सगळं करणं मला काहीच जमणार नव्हतं. कारण पुढच्या वर्षी तो मोठाही असेल, कारण त्याचं तो सगळं जे काय असेल वॉटेवर. आता तो 1.5 वर्षाचा आहे, पण पुढच्या वर्षी 1.5 वर्षाचा नसेल ना, त्यामुळे मला त्याच्याकडे एवढं जास्त लक्ष द्यायला लागणार नाही. त्यामुळे आम्ही व्यवस्थित एकदम परफेक्ट करणार. जे काय असेल ते सगळं इकडं शिकून जायचं आणि जे काय असेल ते सगळं तिकडे व्यवस्थित करायचं. या वर्षी देवाला सांगून आले, जे काय चुकलं असेल काय असेल ते सगळं पोटात घे, पदरात घे आणि आम्हाला माफ कर. कारण आम्हाला काहीच आयडिया नव्हती कसं करायचं, काय करायचं. त्यामुळे आमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर आम्हाला माफ कर. आणि मग नंतर आम्ही देवळातल्या पाया वगैरे पडून घरी आलो. मग इकडं माझ्या लेकाची देवपूजा चालू झाली. त्या मंदिरात जाऊन आले ते कमी पडलं म्हणून इकडे देवघरात जाऊन त्याचं चालू झालं होतं. त्याला देव बाप्पा खूप आवडतात. अशा तऱ्हेने आमचे गौरी गणपती झाले. थोडंसं बॅड पण वाटतंय, थोडंसं नाही ॲक्च्युली खूप बॅड वाटतंय, कारण बरंच काय काय चुकलं करायचं राहिलं वगैरे. पण याची खंत आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच भरून काढू. स्पेशली मी, कारण माझ्याकडून काहीच चुकणार नाही याची मी नक्की गॅरंटी देते. कारण अशी तयारी करून जाणार ना, जाताना ना मला व्हिडिओ काढायची गरज लागणार ना शूटिंग करायची गरज लागणार. जे काय करणार ते अगदी मनापासून करणार आणि सगळं व्यवस्थित करणार. कोणाला बोलायला चान्स नाही ठेवणार. माणूस बोलून जातो, पण समोरच्याला ते लागतं नाही लागतं याचा विचार नाही करत. आता साडी नेसायला येत नाही म्हणजे आम्हाला काहीच येत नाही अशातला भाग नाही. आम्ही आमच्या संसाराकडे जास्त लक्ष देतो, स्वतःकडे लक्ष देण्यापेक्षा संसारात जास्त लक्ष देतो. आणि वेळ मिळालाच ना ते घरात नवीन नवीन पदार्थ वगैरे असं काही नाही काहीतरी आमचं चालू असतं. आम्ही नुसतं टाइमपास करत नाही बसत घरात, त्यामुळे आमच्याकडे फारसा वेळ नसतो. हे बघा आमचं छोटू राज कसे फिरते इकडे तिकडे इकडे तिकडे. रात्रीची वेळ आहे. त्याला खूप गावाला छान वाटलं होतं, पण बिचारा माझा मुलगा आजारी पडला ना. तो आजारी पडला त्यामुळे मोठाही आजारी पडला. ते खेळायची वस्तू नाही, बटरफ्लाय ना. दादाही आजारी आणि आमचा चिनूही आजारी. असे गेले आमचे गौरी गणपती. ओके, बाय बाय.